शेतकरी बांधवांना मोठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. जे की इथं आता 2,000 रुपये खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. जे की शेतकरी बांधवांना SMS देखील आलेला आहे. जर तुम्हाला SMS आलेला नसेल, पैसे आले नसतील, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता वर्षाला जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे की तुम्हाला 6,000 रुपये ते देण्यात येते. तर आता या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ज्या जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता आणि ज्या शेतकरी बांधवांना मिळालेला होता त्याच जिल्ह्यांमध्ये 9वा हप्ता शेतकरी बांधवांना आता मिळत आहे. तर आता यामध्ये जे की जिल्हे आहे, सर्वप्रथम जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता इथे जमा होत आहे, जे की तब्बल 2,000 रुपये 9वा हप्ता. यामध्ये सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर अशा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर ते हप्ता कसा मिळवायचा आहे, काय करायचं आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे जर पैसे बंद झालेले असेल तर ते पुन्हा कसे सुरू करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना तर अशा जिल्ह्यांमध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होत आहे. याचप्रमाणे इथं कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याचप्रमाणे आता महत्त्वाची जे काही माहिती यामध्ये जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. तर आता सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांनी PM किसानची KYC केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना पैसे इथं मिळत आहे. आता ज्यांचे पैसे KYC मुळे होल्डिंग आहे, पेंडिंग आहे तर अशांना पैसे तर येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. तर ज्या शेतकरी बांधवांनी KYC केली तर अशा शेतकरी बांधवांना पैसे तर येतील. सर्वप्रथम PM किसानचं ऑफिशियल पेज ओपन करा. ज्यांना कोणाची नमोची किंवा PM किसानची KYC राहिलेली आहे. आता PM किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत ते नमोचे देखील आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, PM किसान टाका, KYC PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती आलं. त्यानंतर KYC क्लिक करायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा, OTP टाका आणि तुमची KYC इथं होऊन जाईल. आता हे घरबसल्या देखील तुम्ही तुमची KYC करू शकता. KYC केल्याच्या नंतर ताबडतोब तुमचे पैसे इथं येणार नाहीत. काही दिवस किंवा काही दिवसानंतर तुमच्या जेव्हा अप्रूव्हल होईल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये इथं जमा केले जाणार आहे. आता जे की PM किसानचे जेवढे पात्र शेतकरी आहेत तेवढे नमोचे आहे. जर तुम्हाला PM किसानचे पैसे मिळत नसेल तर तुम्हाला नमोचे देखील पैसे इथं मिळणार नाही. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची यादी कशी पाहायची आहे. आता या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची यादी. तर आता यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PM किसान या ऑफिशियल पेजवरती या, बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा, आपला स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र, आपला जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा, आपला जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा. याचप्रमाणे आपला गाव जे आहे गाव सिलेक्ट करा आणि गेट रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण गेट रिपोर्टवरती क्लिक कराल तर आपल्या गावाची संपूर्ण यादी इथं येऊन जाईल. तर आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत. तर आता ज्यांनी कोणी PM किसानची नोंदणी केलेली आहे असे शेतकरी बांधव आता 2019 पासून जे की इथं त्याच शेतकरी बांधवांना फॉर्म भरता येत आहे ज्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2019ची जमीन आहे. तर आता नवीन अपडेट आलेले आहेत. तर आता तुम्ही तुमची PM किसानची नवीन नोंदणी करून दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. याचप्रमाणे तुमचा आधार लिंक असणे आवश्यक आहे, DBT लिंक, KYC, 7/12 अपडेट असणे देखील आवश्यक आहे. तर अशांनाच पैसे तर मिळत आहे. आता यादीत नाव कसं शोधायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही मोबाईलवरती जाऊन तुम्ही तुमचं PM किसान असं टाकायचं आहे, बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा. यामध्ये आपलं स्टेट, तालुका, जिल्हा आणि गावाचे नाव सिलेक्ट करा. आता पैसे कोणाला येत नाहीत आहे. आता ज्यांचे कोणाचे पैसे बंद झालेले असेल तर अशांनी PM किसानची KYC केलेली नसेल किंवा बँकेची बँकेची KYC वेगळी आहे आणि PM किसानची KYC वेगळी आहे. हे 2 KYC तुम्हाला करावंच लागते. आधार लिंक नसेल किंवा तुमचं बँकेचं खातं इनॅक्टिव्ह झालेलं असेल किंवा तुमचा अर्ज इथं रिजेक्ट करण्यात आलेला असेल. तर आता पैसे का बंद होत आहेत. तर बरेच लाभार्थ्यांचे पैसे तर बंद होत आहेत. या म्हणजे KYC केलेले नसेल, DBT इनॅक्टिव्ह आहे, 7/12वर बरेच जणांचं आधारवर नाव चुकीचं आहे, 7/12वर नाव चुकीचं आहे किंवा कोणाकोणाचं
जे की तुमचं बँकेचं पासबुक आहे त्यावरती नावामध्ये मिस्टेक आहे, तर अशांचे पैसे तर अडकू शकते. तर पी एम किसानचा बरेच जणांचा स्टेटस रिजेक्ट आहे, काही जणांचं पेंडिंग आहे, जमीन रेकॉर्ड बरोबर नाही, बँक खाते इनॲक्टिव्ह आहे, तर अशांमुळे पैसे तर येत नाही. तर त्यासाठी सोल्युशन म्हणून पुन्हा पैसे कसे सुरू करायचे यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसानची KYC करा. पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा आणि KYCवरती क्लिक करा. आधार नंबर टाका, OTP टाका. OTP टाकल्याच्यानंतर बायोमेट्रिक थ्रू जर OTP तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक थ्रू म्हणजे थंब देऊन तुम्ही तुमची KYC करू शकता. याचप्रमाणे तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करून घ्यायचा. दुसरं जे ऑप्शन यामध्ये आहे बेनिफिशरी स्टेटसमध्ये जा आणि चेकवरती क्लिक करा. तुमचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे हे तपासून घ्या. यानंतर आधार लिंक आहे की नाही, बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं DBT कोणत्या बँक पासबुकला लिंक आहे हे चेक करू शकता. आता आधारच्या वेबसाईटवरती जाऊन घरबसल्या देखील तुम्ही चेक करू शकता. नाव दुरुस्तीसाठी तुम्ही CSC सेंटरवरती जा किंवा घरबसल्या देखील PM किसान पोर्टलवरती जाऊन तुमचा जर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा 7/12वरचं काही चुकीचं झालेलं असेल तर अशांनी आता नवीन अपडेट्स तिथं आलेल्या आहेत, त्यावरती जाऊन तुम्ही अपडेट करू शकता किंवा तलाठी ग्रामसेवकाला भेटून तुम्ही त्यामध्ये एडिट करून शकता. किती दिवसात पैसे इथं पुन्हा सुरू होतील? अर्ज दुरुस्त केल्यानंतर जसा तुमचा अर्ज इथं अप्रूव्ह होईल त्यानंतर 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना देखील लागू शकते. तर यासाठी तक्रार म्हणून एक तुम्हाला अर्जाचा नमुना देतो. तर प्रति मान्य तहसीलदार साहेब किंवा कृषी अधिकारी ग्रामसेवक तुमचा तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे. यामध्ये नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा हप्ता बंद झाल्याबाबत तक्रार किंवा पुन्हा सुरू करण्याबाबत अर्ज असं लिहिलं तरी चालेल. मी खालील सही करणारा अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचं आहे, राहणार, गाव, तालुका, जिल्हा. मी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा अब्लिकमध्ये लिहायचं आहे. PM किसान योजनेचा लाभार्थी असून मला यापूर्वी हप्ते मिळत होते, त्यानंतर अचानक बंद झालेले आहे. तर या माझे जे काही हप्ते पुन्हा सुरू करण्यात यावे. मग खालीलप्रमाणे माझी माहिती आहे. यामध्ये तुमचं नाव, आधार क्रमांक, PM किसानची नोंदणी क्रमांक, त्याचप्रमाणे बँक खात्याचा क्रमांक, मोबाईल नंबर. मी माझी KYC पूर्ण केलेली आहे, DBT सक्रिय, सर्व कागदपत्र योग्य आहे, तरीसुद्धा मला हप्ता मिळत नाही. जो काही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे हा अर्जाचा नमुना जसा लिहून घ्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायची आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12 आणि PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन ते यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते आणि त्याचा स्टेटस आणि KYC केलेल्याचा पुरावा इत्यादी त्यासोबत जोडून द्यायचा आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.